प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकारक निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा विवाह सोहळा संगमनेरमध्ये धूमधडाक्यात पार पडला। परंतु आता नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार झालेली आहे। कुणाला भात मिळाला तर कुणाला फक्त आमटी, तर इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात निम्म वराड उपाशी। आता नवा व्हिडिओसुद्धा समोर आलेला आहे। आता यावरून कॉन्ट्रोवर्सी तयार झालेली आहे। नक्की या घटनेत असं काय घडलेलं आहे पहा। तब्बल 100 एकरामध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडला। लग्नासाठी हजारो लोक उपस्थित होती। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांना या विवाह सोहळ्याला उपस्थिती करत त्यांनी दाखवली होती। विवाह सोहळ्यानंतर देखील या शाही लग्नाची चर्चा अजूनही सोशल मीडियावर होताना दिसत आहे। लग्नाची एंट्री, डेकोरेशन, रुखवत, आतिषबाजी, कानपिळे, लग्नाच्या शाही सोहळ्याचा प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। दरम्यान या रॉयल सोहळ्यात सामान्य वराड्यांचे हाल झालेले देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह रविवारी संगमनेर येथे साहिल चिलप यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला। या शाही विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली। वधूवरांना आशीर्वाद दिले। लग्नात VIP ते इंदुरीकर महाराजांना मानणारा अनेक सामान्य गावातील वराडी देखील तेथे दाखल झाला होता। VIPच्या गर्दीत सामान्य वराड्यांचे जेवणाचे मात्र हाल झाले। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे। आता विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वराड्यांची संख्या लक्षात घेता जेवणाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आली होती। या शाही विवाह सोहळ्यासाठी अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांची मेजवानी ठेवली होती। मोती पाक बर्फी, मिक्स व्हेज, डाळ भात, पुरी, मटकी असा साधा मेन्यू ठेवण्यात आला होता। मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पहा। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलेले आहे की लग्न अतिशय थाटामाटात पार पडले, मात्र जेवणाचं नियोजन अजिबात चांगलं नव्हतं। कुणाला फक्त डाळ भात भेटला तर कुणाला फक्त मटकी, तर काहींना चपाती तर काहींना पुरी मिळाली। जेवणाचे नियोजन पाहता काही लोक उपाशी निघून गेले किंवा कोणी हॉटेलमध्ये जेवण करणे पसंत केले। बऱ्याच लोकांची शंका आहे की इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात आणि स्वतःच्याच मुलीचा लग्न मोठं का केलं। त्यांचं असं उत्तर आहे की ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलं, ज्याच्यावर ज्ञानोबारायांची कृपा आहे, त्याने जरूर मोठं लग्न करावं असं स्पष्टीकरण इंदुरीकर महाराजांनी दिलं होतं। मात्र तेही लोकांना आवडलं नाही, कारण की इंदुरीकर महाराज जे आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत, ते पॉप्युलर आहेत, फेमस आहेत आणि त्यांचा आदर्श गरीब लोक आता घेणार। मग त्यांनी मोठं लग्न केलं म्हटल्यानंतर गरीबसुद्धा हाच आदर्श घेणार का? यामुळेच लोक त्यांच्यावरती नाराज आहेत। काही महिन्यांपूर्वी इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा झाला। या साखरपुड्यानंतर जोरदार टीका महाराजांवर करण्यात आली। दुसऱ्यांना लग्न साधेपणाने करण्याचे महाराज सांगतात आणि स्वतःच्या मुलीच्या लग्नात महाराजांना सर्व गोष्टींचा विसर पडला म्हणते। लोक जोरदार टीका करत आहेत। लग्नावर लोक मोक्कार पैसा खर्च करत असल्याचे कायम इंदुरीकर महाराज सांगतात। लग्न अगदी साधेपणाने व्हावे असे त्यांनी अनेकदा त्यांच्या कीर्तनातून बोलून दाखवले होते, परंतु इथं तसं चित्र काही दिसलंच नाही। परंतु सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की लग्न अतिशय थाटामाटात पार पडलं, मात्र जेवणाचं नियोजन अजिबात चांगलं नव्हतं। कुणाला फक्त डाळ भात भेटला तर कुणाला फक्त मटकी, तर निम्म जे वराड होतं ते अक्षरशः उपाशी पोटी निघून गेलेलं आहे। बऱ्याच लोकांची शंका होती की जेवण कसं चांगल्या पद्धतीचं आहे, परंतु जेवणाचे नियोजन पाहता काही लोक उपाशी निघून गेले किंवा कोणी हॉटेलमध्ये जेवण करणे पसंत केलेलं आहे। सध्या त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे। आता नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार झालेली आहे आणि लोकांनी अक्षरशः जे काही नियोजन होतं जेवणाचं, कुणाला भात मिळाला तर कुणाला फक्त आमटी मिळाली असं तेथलं नियोजन ते झालं होतं। आणि इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात मात्र निम्म वराड उपाशी निघून गेलेला आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, या घटनेबद्दल, या बातमीबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।